आशिष भाई, आज मी जाम खुश आहे. अरे जाम म्हणजे जामच रे. का खुश आहे ते नाही विचारणार? का रे? अरे बघ, अरे माझं कित्येक वर्षांचं स्वप्न होतं की मुंबईत एखादी रूम असावी आणि ते आज पूर्ण झालंय. अरे मुंबईत रूम घेतली, रूम प्रॉपर मुंबईत नाही आहे पण ठीक आहे, स्वतःची तर आहे. आशिष, अरे तुला आनंद नाही झाला? हा सॉरी, अभिनंदन. काय झालंय? काय मगापासून बघतोय तू उदासच आहे. काय झालं रे तुला? काय नाही रे. अरे भावाला नाही सांगणार तू? भावड्या, आईची तब्येत खूप बरी नाही आहे रे, आणि डॉक्टरने 10 लाख रुपये खर्च सांगितलाय. समजत नाहीये एवढा पैसा कुठून आणू. त्याचंच टेन्शन आलंय. तर काय झालं भावड्या, एवढा गडबडीत का मला बोलवलंस? एक मिनिट थांब. हे घे, ठीक आहे. 5 लाख रुपये आहेत आईच्या ऑपरेशनसाठी. अरे पण तू कुठून आणलेस एवढे पैसे? अरे ते माझं सोड. आणि हो, तुला बाकीचे पैसे आहेत ना, उद्या मिळून जातील. अरे भावड्या, तू मुंबईची रूम विकलीस की काय? अरे रूम काय, आजची उद्या घेता येईल रे, पण आपल्याला पहिले आई महत्वाची आहे रे. अरे भावड्या, पण ते तुझं कित्येक वर्षांचं स्वप्न होतं ना. अरे स्वप्न काय, आजचं उद्या पूर्ण करू. अरे तुझी आई ती माझी पण आईच ना रे, आणि आईसाठी आपण एवढं पण नाही करू शकत. भावड्या, अरे आधीच मी माझ्या आईला गमावली, आता दुसऱ्या आईला गमावताना मला नाही बघायचं.